तर जय श्रीराम मित्रांनो. तर मित्रांनो, भरपूर दिवसा अगोदर आपण एक मोहीम घेतलेली होती, जी की आपण अडसूलगडावरती जे पाण्याचे टाका आहे ते साफसफाई करण्यासाठी आपण जाणार होतो. तर फायनली आज आम्ही अडसूलगडावरतीच आलेलो आहेत आणि आम्ही तिघजण आहोत म्हणजे. आणि भरपूर जणांनी कॉन्टॅक्ट केला होता की आम्ही पण येणार आहोत, परंतु काही जण जे लांबचे आहेत ना त्यांना यायला जमलं नाही. तर आम्ही तिघजण आहोत, जवळपासचेच आहोत. तर आम्ही चालू आता अडसूलगडाची साफसफाई करण्यासाठी आणि तुम्हाला दाखवतो काय ड्रोन शॉट पण दाखवेन तुम्हाला मी अडसूलगडाचे, आणि जे साफसफाई करणार आहोत त्याचे पण तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवणार आहेत. तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बघत राहा. चला. सो मित्रांनो, थोड्याच वेळानं काय पोहोचणार आहोत आम्ही आता वरती त्याच्यावर, आणि तुम्हाला दाखवतो वरचा व्हिडिओ. पूर्ण नजारा एकदम जबरदस्त दिसत आहे समोर. एकदम पूर्ण सह्याद्री कशी दिसते, हा पहा ना, पॅच कसा दिसतो, एकदम डेंजर. फायनली आम्ही वरती चढलेलो आहेत आणि आता तुम्हाला दाखवतो स्टार्टिंगचं जे कुंड आहे ते कसं आहे ते दाखवतो, आणि नंतर साफसफाई केल्यानंतरचं तुम्हाला मी कुंड दाखवेन. चला दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता अगोदर काय असं आहे, म्हणजे साफ करण्याआधी तुम्हाला असं काय दिसत असेल. हा पहा कुंड किती सारे याच्यामध्ये झाडे झुडपं झालेले आहेत, आणि याच्यामध्ये माती पण आहे आणि ते दगड पण आहेत. परंतु आता बघा, जस्ट आम्ही साफ केल्यानंतर कसं दिसतं ते चला बघा. तर मित्रांनो, फायनली काय यातली जी झाडं होती ती काढून झालेली आहेत, आणि आता आम्ही जे याच्यामध्ये माती आहे, जे कुंडामध्ये माती पडलेली आहे ती आता सध्या काढणार आहोत. आणि नंतर बघा याच्यानंतर कसं दिसतं ते एकदम. तर मित्रांनो, तुम्ही बघत असाल की अजूनपर्यंत खालची जी माती आहे कुंडामध्ये ती काढायची चालू आहे आमचं. आणि आता सध्या नंबर पण खूप जास्त लागत आहे, तरी पण प्रत्येकजण खूप जास्त मेहनत घेत आहे. आणि पाहू शकता थोडासा त्या साईडनं एक पॅच काढलेला आहे थोडासा, आणि या साईडची थोडीशी राहिलेली आहे. आणि हे कुंड काय किती खोल आहे काय अजूनपर्यंत आम्हाला म्हणजे माहिती नाही पडलेलं आहे, परंतु त्याच्यातली माती काढायची आम्ही चालू आहे अजून तर. आणि ऊन पण खूप जास्त लागत आहे, तरी पण आपल्याला जितकं होईल तितकं आपण करण्याचा प्रयत्न करतो. खूप जास्त तर नाही, पण छोटासा एक प्रयत्न आपण करतो सह्याद्रीमध्ये येऊन. ह्या कुंडातली माती आहे ती आम्ही ह्या साईडनं इथे लावून ठेवतोय, आणि तिकडे पूर्ण खालती जाईल, परंतु ह्या साईडनं लावून ठेवतोय ह्या साईडनं म्हणजे. तर मित्रांनो, फायनली आपलं मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. आपण जे पाण्याचे टाकं ज्याच्यामध्ये जे माती पडलेलं होतं ते सगळं माती काढून झालेलं आहे, आणि कमसे कम आपण 4-4.5 फूट हे कुंड खोदलेलं आहे. आणि खालती खडीक आहे तोपर्यंत खोदलेलं आहे. थोडंसं त्याच्यामध्ये माती राहिलेलं म्हणजे थोडंसंच राहिलेलं आहे. तर आपण कधी पण येऊन आणि कधी काढू शकतो, परंतु फायनली जे आपण जितकं काढायचं होतं तितकं काढून झालेलं आहे. आपला फायनली मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. आणि ह्या साईडनं माती टाकलेली हे पाहू शकता, आणि काय इतकं खोदलेलं आहे पूर्ण.